नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग. एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात मुंबई आयकर विभागाकडून 291 रिक्त पदांसाठी प्रसिद्ध केल्या गेलेली आहे. त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे. तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 19 जानेवारी 2024 ही शेवटची तारीख असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदांसाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता 291 रिक्त जागांची पदभरती जाहिरात मुंबई आयकर विभागामार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांच्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा जे उमेदवार या पदांकरिता एलिजिबल आहे त्या पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदांकरता अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पदांसाठी अर्ज करण्याकरता लागणारी शिक्षण पात्रता, त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबत असणारी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्यामध्ये कोणकोणत्या पदांकरता ही पदभरती घेतल्या जात आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू इच्छित आहात त्या पदानुसार प्रत्येक पदांसाठी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पहिल्या पदासाठी मित्रांनो 14 रिक्त पदसंख्या आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर या दुसऱ्या पदासाठी 18 रिक्त पदसंख्या आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट या तिसऱ्या पदासाठी 119 रिक्त पदसंख्या आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ या चौथ्या पदासाठी 137 रिक्त पदसंख्या आहे. तर कॅन्टीन अटेंडंट या पाचव्या पदासाठी 3 रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेल्या असून 291 अशा एकूण रिक्त पदसंख्येसाठी ही 5 पदे या ठिकाणी मुंबई आयकर विभागाकडून भरल्या जात आहे. तर एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. तर या पदांसाठी अर्ज सादर करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पुढे बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही ज्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू इच्छित आहात त्या पदासाठी त्या पदानुसार शैक्षणिक पात्रता इथे देण्यात आलेली आहे. तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पहिल्या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठामधील पदवीधर असावा. संबंधित क्रीडा पात्रतेचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असावे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पहिल्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, दुसरे पद या ठिकाणी देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफर हे दुसरे पद या ठिकाणी भरले जात आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातील किंवा संस्थेमधील 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्याचप्रमाणे संबंधित क्रीडा पात्रतेचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असावे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठामधील पदवीधर असावा. संबंधित क्रीडा पात्रतेचे प्रमाणपत्र त्याकडे असावे. त्यानंतर मित्रांनो, मल्टीटास्किंग स्टाफ या चौथ्या पदासाठी अर्ज सादर करण्याकरता शिक्षण पात्रता, उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातील किंवा संस्थेमधील 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा व संबंधित क्रीडा पात्रतेचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे असावे. त्यानंतर कॅन्टीन अटेंडंट या शेवटच्या पदासाठी अर्ज करण्याकरिता शिक्षण पात्रता, उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातील किंवा संस्थेमधील 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा व संबंधित क्रीडा पात्रतेचे प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर एकंदरीत मित्रांनो, या 5 पदांसाठी त्या पदानुसार शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली असून एकंदरीत ही पदभरती मित्रांनो या ठिकाणी खेळाडू उमेदवारांसाठी या ठिकाणी होत आहे. ज्यामध्ये क्रीडा पात्रतेमध्ये कोणकोणते खेळाडू या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर राज्य किंवा देशांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेणारे खेळाडू व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले खेळाडू या पदांसाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी शिक्षण पात्रतेसोबत वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पहिल्या पदासाठी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर या दुसऱ्या पदासाठी 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट या तिसऱ्या पदासाठी 18 ते 27
27 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ या 4थ्या पदासाठी 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर कॅन्टीन अटेंडंट या 5व्या पदासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदांसाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा. त्यानंतर मित्रांनो वेतन या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार त्या लेवलनुसार या ठिकाणी वेतन इथे दिला जात आहे. तर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स या पहिल्या पदासाठी लेवल 7 नुसार 44,900 ते 1,42,400 रुपये प्रति महिना वेतन दिले जात आहे. त्यानंतर स्टेनोग्राफर या दुसऱ्या पदासाठी लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे. त्यानंतर टॅक्स असिस्टंट या तिसऱ्या पदासाठी लेवल 4 नुसार 25,500 ते 81,100 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ या 4थ्या पदासाठी लेवल 1 नुसार 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे. तर 5व्या पदासाठी म्हणजेच कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी लेवल 1 नुसार 18,000 ते 56,900 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी दिला जात आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवारास उपलब्ध होणार आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या पदाची निवड प्रक्रिया या ठिकाणी कशा प्रकारे असणार, पहिले प्राधान्य कोणाला असणार आहे तर ज्यांनी युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाच्या मंजुरीने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले त्या उमेदवारांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ज्यांनी राष्ट्रीय क्रीडा महासंघाद्वारे आयोजित केलेल्या वरिष्ठ किंवा कनिष्ठ स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धेत राज्य केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व केले किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळामध्ये आयडल्स किंवा पदे जिंकली किंवा तिसरे स्थान मिळवले त्या उमेदवारांकरता दुसरे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ज्यांनी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आंतरविद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे आणि अंतिम फेरीत तृतीय स्थानापर्यंत पदके किंवा स्थान मिळवले अशा उमेदवारांना तिसरे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ज्यांनी अखिल भारतीय शाळेत खेळ महासंघातर्फे आयोजित राष्ट्रीय खेळ शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शाळांचे प्रतिनिधित्व केले आहे किंवा पदके मिळवलेले आहे त्या उमेदवारास 4थे प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ज्यांना नॅशनल फिजिकल इफिशियन्सी ड्राईव्ह अंतर्गत भौतिक कार्यक्षमतेमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे अशा उमेदवारांना 5वे प्राधान्य. तर ज्यांनी राज्य केंद्रशासित प्रदेश विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले अशा उमेदवारांना 6वे प्राधान्य या ठिकाणी दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो त्या उमेदवाराची निवड या प्राधान्यानुसार या ठिकाणी केल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी सादर करायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने पदभरतीबाबत सर्व सूचना रिक्त जागा यांची माहिती घेतली पाहिजे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ते सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचे. अर्ज भरण्याची लिंक या ठिकाणी बघू शकता www.incometaxmumbai.gov.in अशी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या पदासाठी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. सर्व संबंधित व आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत अपलोड करायची आहे. उमेदवार एका अर्जात एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतो, परंतु उमेदवाराने एकाच अर्ज या ठिकाणी सादर केला पाहिजे. कोणत्याही उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास असे सर्व अर्ज सरसकट नाकारले जातील याची उमेदवाराने नोंद घ्यायची. अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज करत आहे त्या अर्जामध्ये प्रथम प्राधान्य, द्वितीय प्राधान्य, तृतीय प्राधान्य इत्यादी म्हणून स्पष्टपणे सूचित केलेले पाहिजे. अर्जाची छाननी करून उमेदवाराची पात्र अपात्र यादी तसेच त्याबाबतची सविस्तर माहिती वेळोवेळी या ठिकाणी तुम्हाला विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे. अर्ज फी या ठिकाणी किती असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांसाठी 200 रुपये फी या ठिकाणी अर्ज फी असणार आहे. फक्त ऑनलाईन पद्धतीनेच ही अर्ज फी या ठिकाणी भरावायची आणि अर्जासोबत पेमेंटचा पुरावा या ठिकाणी सादर करावायचा आहे. आवश्यक शुल्क न भरता प्राप्त झालेले अर्ज या ठिकाणी अपूर्ण मानले जातील व नाकारले जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 पर्यंत असणार आहे. तर या जाहिरातीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर टेलिग्राम ग्रुपला या ठिकाणी भेट देऊ शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्या भरती संबंधीची जाहिरात डाउनलोड करून भरतीबाबतची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता. ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता लिंक विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे किंवा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. अशा प्रकारे ही पदभरती 5 पदांसाठी मुंबई आयकर विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील 5 उमेदवारांसाठी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्यांनी त्या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा. तर अशा प्रकारे या पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलवरती
तुम्ही जर नवीन असाल तर फिनिक्स मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना लोकांची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तरी नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या तुमच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.